नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे कार्तिकी एकादशी, जिला आपण देवउठणी एकादशी देखील म्हणतो। मी तुम्हाला कार्तिकी एकादशीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान किंवा देवउठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावानेही ओळखली जाते। या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्न सराईला सुरुवात होते। असे म्हटले जाते, या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात, तसेच दुःख देखील दूर होते। भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जागृतीचे स्मरण करण्यासाठी हे व्रत पाळले जाते। ते भक्ती आणि आध्यात्मिक शुद्धतेचे महत्त्व शिकवते। विष्णूंच्या जागृतीचा सन्मान करण्यासाठी भक्त काही विधी पाळतात। या दिवशी धान्य टाळले जाते आणि भक्त फळे, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात। बरेच जण रात्रभर जागे राहतात, भजन गातात आणि प्रार्थना करतात, जे प्रभूच्या जागरणाचे स्वागत करण्याची त्यांची तयारी दर्शवते। अनेक प्रदेशांमध्ये देवउठणी एकादशी ही तुळशीच्या रूपाचे भगवान विष्णूशी विधिवत लग्न होते, जी पृथ्वी आणि देवत्वाच्या मिलनाचे प्रतीक आहे। भगवान विष्णूंची दीर्घ झोप निसर्गाच्या विरामाच्या गरजेचे प्रतिबिंब आहे। शेवटी देवांनाही मागे हटून पुन्हा ऊर्जा मिळवावी लागते। त्यांचे जागरण जीवनाच्या पुनर्जीवनाचे प्रतीक आहे। या दिवशी कार्तिकी एकादशीची आणि तुळशी विवाहाची कथा ही ऐकली जाते, त्यामुळे दोन्ही पण कथा मी तुम्हाला सांगणार आहे। एका राजाच्या राज्यात सर्व एकादशींचे व्रत पाळत असे। एकादशीच्या दिवशी प्रजा चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते। एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर ठेवा। तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, ठेवू, पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही। त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या। राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता। नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले। नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, अंघोळ करून अन्न शिजवू लागला। जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की ए देवा, अन्न तयार आहे। त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले। अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला। 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट सामग्री द्या। त्या दिवशी मी उपाशी राहिलो। राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही। हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले। राजा म्हणाला की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही। मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसला नाही। राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा। राजा एका झाडामागे लपून बसला। व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हाक मारली, पण देव आला नाही। शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईन, पण देव आला नाही। मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला। आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले। खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी आपल्या विमानात त्याला बसवून नेले, त्यांच्या निवासस्थानी नेले। हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही। यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले। त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती झाली। आता तुळशी विवाहाची कथा जाणून घेऊया। एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले। त्याच्या पोटी एक महातेजस्वी बालक जन्माला आला। हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला। त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते। दैत्यराज कालनेमी यांची कन्या रुंदा हिचा विवाह जालंधर या राजाशी झाला होता। जालंधर हा महाराक्षस होता। आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले, पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून
म्हणून स्वीकारले। तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला। भगवान देवादिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला, परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्धान पावली। देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूंना संपूर्ण कथा सांगितली। जालंधरची पत्नी रुंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती। जालंधर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही, त्याचा पराभवही झाला नाही। म्हणूनच जालंधरचा नाश करायचा असेल तर रुंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक आहे। या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले, जिथे रुंदा एकटीच प्रवास करत होती। भगवंतासोबत 2 मायावी राक्षस होते, ज्यांना बघून रुंदा घाबरली। ऋषींनी रुंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले। त्यांची शक्ती पाहून रुंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले। ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले। एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते। पतीची ही अवस्था पाहून रुंदा बेशुद्ध पडली। शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली। भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण तो स्वतःही त्याच शरीरात त्याने प्रवेश केला। रुंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही। रुंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले। हे घडताच रुंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला। जेव्हा रुंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला। विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात बदलला। विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती। हे पाहून सर्व देवतांनी रुंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली। रुंदाने विष्णूंना शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला। जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रूप उगवले होते। भगवान विष्णू रुंदाला म्हणाले, हे रुंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस। आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्या सोबत असशील। तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो। जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परमलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला। जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे। सती रुंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे। असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती, जी थेट हरिद्वारला जात असे। मंदिरात सतीरुंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही। मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो। जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो। तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।